गुड मॉर्निंग ऑल ऑफ स्टुडंट्स. मी प्राध्यापक भरत देसले, फिजिक्स या विषयातील दुसरं चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड याला सुरुवात करतो. तर फ्लूइड म्हणजे काय? तुम्हाला फ्लूइड शब्दशः माहितीच आहे किंवा अनेकांना फ्लूइड माहिती आहे. फ्लूइड म्हणजे काय? तर फ्लूइड म्हणजे इट्स लाईक लिक्विड सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. जो पदार्थ वाहून जातो किंवा वाहतो त्याला फ्लूइड असं म्हणतात. ते फ्लूइडच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत ते आपण बघू पुढे. इट इज इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे कॉम्प्रेस म्हणजे काय? कमी करणे. जसं आपण रबर कॉम्प्रेस करतो, त्याचं मोठ्या आकाराहून छोटा आकार आपल्याला रबरचा करता येतो प्रेशर ॲप्लाय करून, त्याला म्हणतात कॉम्प्रेस. तर हा इनकॉम्प्रेसिबल आहे, म्हणजे हा कॉम्प्रेस होत नाही. फ्लूइडला तुम्ही लिक्विडला कॉम्प्रेस करू शकत नाही. म्हणजेच काय, त्याची डेन्सिटी ही कॉन्स्टंट राहते. दुसरी प्रॉपर्टी फ्लूइडची, इट्स फ्लो इज इररोटेशनल. त्याचा रोटेशनल म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. रोटेशनल म्हणजे काय? मोशन अबाउट ॲक्सिस. फ्लूइड ॲक्सिस भोवती फिरतं का? नाही, ती लिनियरली कोणत्याही साईडने कुठेही जाऊ शकतं. स्मूथ तुम्हाला माहितीच आहे. देअर आर नो टर्ब्युलन्स इन द फ्लो. टर्ब्युलन्स म्हणजे काय? बघा, फ्लूइडचे पुढे जाऊन तुम्हाला दोन प्रकार मी सांगणार आहे. या फ्लूइडच्या फ्लोचे दोन प्रकार सांगणार आहे. एक स्ट्रीमलाईन फ्लो आणि दुसरा टर्ब्युलंट फ्लो. आता हा टर्ब्युलंट फ्लो म्हणजे कोणता फ्लो असतो? जसं नदीला पूर आलेला असतो, ते जे पाणी वाहतं हायली स्पीडी इरेग्युलरली कोणत्याही दिशेने लाटा त्याच्यात येतात, त्याला म्हणतात टर्ब्युलन्स. तर त्याच्यात टर्ब्युलन्स येतात का? नाही. नो टर्ब्युलन्स म्हणजे ते शांतपणे वाहतं, त्याला ही त्याची फ्लूइडची एक प्रॉपर्टी आहे. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज इट इज नॉट व्हिस्कस. व्हिस्कस मीन्स थिक जाड. क्रूड ऑइल वगैरे जसं राहतात, जाड ऑइल ज्याच्यावर थर लेअर निर्माण होतात, असे लिक्विड काही असतात, ते पुढे आपण शिकणार आहोत. तर ते व्हिस्कस नाही, म्हणजे त्याला व्हिस्कॉसिटी नसते. थिक लिक्विडला व्हिस्कॉसिटी असते, थिन लिक्विडला व्हिस्कॉसिटी नसते. नंतर लास्ट प्रॉपर्टी परीक्षेला विचारल्या देतात, व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत त्या फ्लूइडच्या. इट्स फ्लो इज स्टेडी तुम्हाला माहिती आहे, शांत, कॉन्स्टंट. इट्स फ्लो इज स्टेडी. इट्स वेलॉसिटी ॲट ईच पॉईंट इज कॉन्स्टंट. कुठल्याही पॉईंटला त्या फ्लूइडची वेलॉसिटी ही सारखीच असते. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे या प्रकरणातला प्रेशर. द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय फ्लूइड ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया. आखरी तुमची डेफिनेशन झालेली आहे. द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय फ्लूइड ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड प्रेशर ऑफ द फ्लूइड. मग प्रेशर तुम्हाला माहिती मॅथमॅटिकली P इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, म्हणजे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता मग या प्रेशरला SI युनिट काय आहे? फोर्सचं SI युनिट न्यूटन, एरियाचं मीटर स्क्वेअर. मग याचं SI युनिट झालं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे काय? 1 पास्कल असं रिलेशन असतं. याला पास्कल पण म्हणू शकतो आपण. 1 पास्कल इज डिनोटेड बाय PA. देन डायमेन्शन ऑफ फ्लूइड इज M1 L-1 T-2 किंवा या पद्धतीने पण लिहितात L-1 M1 T-2. नेक्स्ट आता लिक्विड आणि फ्लूइडचं आपण बघतोय, तर त्याच्यात पास्कलने संशोधन केलं आहे, पास्कल या शास्त्रज्ञाने. तर त्याचा पास्कल्स लॉ आहे तो आपल्याला बघायला पाहिजे.
पास्कल्स लॉचं स्टेटमेंट असं आहे, द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट ऑफ द एनक्लोज्ड फ्लुइड, म्हणजे बंद असलेलं लिक्विड, पॅक लिक्विड, ॲट रेस्ट इज ट्रान्समिटेड इक्वली टू एव्हरी पॉईंट. म्हणजे बघा, आपण हे पुढे पास्कलचे आपल्याला या ॲप्लिकेशन्समध्ये आपल्याला ते कळेल तुम्हाला. पुन्हा एकदा स्टेटमेंट आहे का, द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट ऑफ द एनक्लोज्ड फ्लुइड ॲट रेस्ट इज ट्रान्समिटेड इक्वली टू एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड अँड वॉल ऑफ इट्स कंटेनर, वॉल ऑफ फ्लुइड्स कंटेनर. हा स्टेटमेंट आहे प्लसचा. त्याच्यानंतर बघा, ॲप्लिकेशन ऑफ पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉचे ॲप्लिकेशन बघा, हायड्रोलिक लिफ्टमध्ये पास्कल लॉचा यूज होतो. हायड्रोलिक लिफ्टचं काय फंक्शन असतं बघा, हायड्रोलिक लिफ्ट इज यूज्ड टू लिफ्ट हेवी ऑब्जेक्ट. मोठे कंपन्यांमध्ये मोठे कंटेनर्स उचलण्यासाठी हायड्रोलिक लिफ्टचा उपयोग हा केला जातो. हेवी ऑब्जेक्ट यूजिंग स्मॉल फोर्स, कमी फोर्स लावून पास्कल लॉच्या साहाय्याने हायड्रोलिक लिफ्ट कार्य करत असते. द वर्किंग ऑफ मशीन इज बेस्ड ऑन पास्कल्स लॉ. त्याच्यानंतर हायड्रोलिक ब्रेक्स. आपल्या गाड्यांमध्ये, आता सगळ्यांकडे बरेचसे खेड्यावरच्या मुलांकडे ट्रॅक्टर्स आहेत, ते आहेत बघा. प्रेशर ब्रेक आणि हायड्रोलिक ब्रेक असे दोन प्रकार आपण जनरली ऐकतो. तर ते हायड्रोलिक ब्रेक्समध्ये लिक्विड वापरलेलं असतं आणि आपण पायडलचा प्रेशर मागून लावला तर ते लिक्विड त्या पायडलवर प्रेशर टाकतं नळीद्वारे आणि त्याच्याने ब्रेक्स अप्लाय होतात. हायड्रोलिक ब्रेक्स आर यूज्ड टू स्लो डाऊन ऑर स्टॉप व्हेकल in motion. It is based on principle of hydraulic. It is based on the principle as that of hydraulic lift. म्हणजे हायड्रोलिक लिफ्टचं आणि याचं प्रिन्सिपल सारखंच आहे आणि हे दोघं पास्कल लॉचे ॲप्लिकेशन्स आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, या प्रेशरचं मेजरमेंट प्रेशर कसं मोजलं जातं. तर जे इन्स्ट्रुमेंट प्रेशर मोजायला उपयोगी पडते त्याला म्हणतात, इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर प्रेशर आज कॉल्ड प्रेशर मीटर. प्रेशर मोजण्यासाठीचं जे इन्स्ट्रुमेंट असतात त्याला म्हणतात प्रेशर मीटर और प्रेशर गॉज, किंवा अजून त्याला तिसरं नाव आहे व्हॅक्यूम गॉज. तर टू इन्स्ट्रुमेंट्स विच आर कॉमनली यूज टू प्रेशर. या प्रेशरला मोजण्यासाठी जनरली दोन इन्स्ट्रुमेंटचा उपयोग केला जातो. एक मर्क्युरी बॅरोमीटर आणि दुसरं ओपन ट्यूब मॅनोमीटर. ह्याचे फक्त तुम्हाला हे दोन ॲप्लिकेशन लिहावं लागतील. यांचं स्पष्टीकरण वगैरे काही नाही, याच्यावर एक्झाम्पल आहेत. आपण एक्झाम्पल घेऊ तेव्हा डिटेल याच्यावर एक्झाम्पल घेणारच आहोत. तर हे दोन मर्क्युरी बॅरोमीटर आणि ओपन ट्यूब मॅनोमीटर हे प्रेशर मोजण्यासाठीचे दोन इन्स्ट्रुमेंट्स कॉमनली यूज केले जातात, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर ह्या चॅप्टरमध्ये याच्या पुढचा भाग आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन म्हणजे काय? आता बघा, तुम्ही एका बिकरमध्ये वॉटर घेतलं, पाणी घेतलं आणि ते बिकर ठेवून दिलं. पाणी शांत असतं. त्याच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करा तुम्ही. त्याचा पृष्ठभाग हा एकदम ताणल्यासारखा वाटतो एकदम. तर हा कशामुळे होतो? तर त्याची वॉटर मॉलिक्युल्स हे एकमेकाशी बॉन्डिंग झालेले असतात, एकमेकाला ओढून धरतात म्हणून होतो. तर म्हणून याची आपल्याला सरफेस टेन्शनची डेफिनेशन अशी सांगता येईल. सरफेस टेन्शन इज डिफाईन्ड ॲज the force per unit length acting at right angle to an imaginary line drawn
इन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. किंवा ही डेफिनेशन दुसऱ्या प्रकारे सोप्या पद्धतीने अशी आपल्याला स्टेट करता येते, मांडता येते. द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड बाय विच द फ्री सरफेस ऑफ लिक्विड बिहेव्स लाईक ए स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे कोणता? तर हा बघा वरचा भाग, कंटेनरमध्ये लिक्विड आहे, हा वरचा भाग, हा फ्री सरफेस आहे वरचा. तर हा फ्री सरफेस कसा दिसतो? स्ट्रेच्ड मेम्ब्रेन, एकदम ताणलेल्या पडद्यासारखा दिसतो आपल्याला. तर स्ट्रेच्ड मेम्ब्रेन त्याला. हे का होतं? तर इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड. लिक्विडला पण मॉलिक्यूल असतात. आता ह्या भागाशी डेफिनेशन्स आहेत. त्या डेफिनेशनच्या पहिले आपण स्टडी करू. पहिली डेफिनेशन सांगतो तुम्हाला, फोर्स ऑफ अडेझन. फोर्स ऑफ अडेझन. फोर्स ऑफ अडेझन म्हणजे काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज फोर्स ऑफ अडेझन. आता डिफरंट सबस्टन्स म्हणजे काय? सरफेस टेन्शन आपण शिकतोय. बिकरमध्ये पाणी भरलं आहे, स्टीलचं बिकर असो, तांब्याचं असो, कॉपरचं असो किंवा ग्लासचं असो. तर मग ते ग्लास, समजा ग्लास बिकरमध्ये आपण वॉटर फिल केलं, तर ते वॉटरचे मॉलिक्युल्स आणि त्या बिकरचे वॉलवरील मॉलिक्युल्स, कंटेनर म्हणजे ते बिकर, त्याच्या वॉलवरील मॉलिक्युल्स यांच्यामधलं अट्रॅक्शन म्हणजे फोर्स ऑफ अडेझन. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड फोर्स ऑफ अडेझन. मग त्याचं उदाहरण दिलं आहे खाली, फोर्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड अँड मॉलिक्युल्स ऑफ इट्स कंटेनर. त्याच्यानंतर फोर्स ऑफ कोएझन. फोर्स ऑफ कोएझन. तर फोर्स ऑफ कोएझन म्हणजे काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स इज कॉल्ड ॲज फोर्स ऑफ कोएझन. आता सेम सबस्टन्स म्हणजे काय? आता वॉटर मॉलिक्यूल, वॉटरमध्ये पण असंख्य इन्फिनिटी मॉलिक्यूल असतात, वॉटर मॉलिक्यूल. मग त्या एक वॉटर मॉलिक्यूलचं एकमेकांमधील अट्रॅक्शन म्हणजेच त्याला म्हणतात फोर्स ऑफ कोएझन. त्याच्यानंतर रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन, वॉटर मॉलिक्युल्स, वॉटरमधल्या मॉलिक्युल्सची रेंज अट्रॅक्शनची. इट इज डिफाईन्ड ॲज द मॅक्सिमम डिस्टन्स अप टू विच मॉलिक्यूल कॅन एक्झर्ट ॲप्रिसिएबल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन अनदर मॉलिक्युल्स. म्हणजे एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलवर प्रेशर कुठपर्यंत टाकतो, तर तो तेवढे डिस्टन्स म्हणजे रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. त्याच्यानंतर स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ए स्फिअर ड्रॉन with given molecule as a center and radius equal to molecular range is called as sphere of influence. तर ते पुढे आपल्याला सरफेस टेन्शनचं सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी, त्याच्यात ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतीलच. तिथं आपल्याला पुढे शिकायचंच आहे, पुढचाच टॉपिक आहे तो लगेच. तर बघा हे स्फिअर टाकलं, हे बघा ए स्फिअर आहे, ए स्फिअर. इट इज sphere of influence. It is sphere of influence. आता याच्यानंतर आहे सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. आपण ते नेक्स्ट पिरियडला घेऊ. थँक्यू. ओके.